नमस्कार. या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे. तर आपण जाणून घेऊ की 11 नंबर वार्डमध्ये आता आपण आहे. तर तुम्ही 11 नंबर वार्डमध्ये कुणाला जन्म देणार? मग कुणाला देणार? सगळं आता कसं आहे, मोहिते पाटील चाललेलं आहे इथं. मोहिते पाटील. हां, तर त्यांच्याच बाजूने आम्ही आहे. त्यांच्या बाजूने. हो. त्यांनी कुणाला का उभं करणार? कशामुळं असं? कशामुळे? आधीपासून त्यांचंच हे इथं सत्ता आहे त्यांची. कामं वगैरे कसे आहेत तिथं? कसे केले? चांगली व्यवस्थित कामं आहेत. कामं व्यवस्थित आहेत. हो, कामं ते सगळं व्यवस्थित आहेत. कोणाची आली पाहिजे? मोहिते पाटलांची सत्ता आली पाहिजे. मोहिते पाटलांची. हो. हां, त्यांच्याशिवाय पर्यायच नाही दुसरं. ओके. हो. नमस्कार. तर आता आपलं जो नगर परिषद इलेक्शन लागतंय, सत्ता कुणाची आली पाहिजे काय वाटतं? सत्ता मोहिते पाटलांची झाली पाहिजे. मोहिते पाटील. उमेदवार कोण आला पाहिजे इथून 11 नंबर वार्ड? इथून आबा सोनवणे आबा. त्याने आता नगर परिषदचं पहिलं इलेक्शन चालू आहे पहिल्यांदाच. काय वाटतंय कुणाची सत्ता आली पाहिजे? मोहिते पाटील. कशामुळे मोहिते पाटील? गावच त्यांचं आहे. बरं. पहिल्यापासून विकास केला. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त विकास अकलूजमध्येच झाला आहे. कारखाने, दवाखाने, ग्रामपंचायत सर्वात मोठी अशा खंडातली आपलीच होती अकलूजची. विरोधक म्हणतात की कामच करत नाहीत. काम करत नाही असं मग कसं होईल? कामं सगळी आहेत त्याशिवाय एवढी मोठी लोकसंख्या, एवढा विकास आहे का? एवढे दवाखाने आले असते का इथं विकास नसता तर? एवढे कारखाने चालले असते का आसपास? भाजपचं पण काम चांगलं आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तसं बी नाही, त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत. पण अकलूज नगर परिषद मोहिते पाटील फिक्स. 26 उमेदवार आहेत आणि 27वां नगराध्यक्ष पद आहे. कसं वाटतं मोहिते पाटलांची? असं वाटतं तुम्हाला? सगळीच्या सगळे येणार मोहिते पाटलांची. सगळीच्या सगळी येणार. भारतीय जनता पार्टी सुपला परिषदेमध्ये नाही. आमचं म्हणजे शाळा केलेत त्यांनी, कारखाने उभा केलेत, दवाखाने उभा केलेत. काही ठिकाणी जाऊन बघा अजून तुम्ही, जिथं नगरपालिका नगर परिषद आहे तिथं काय विकास आहे का दाखवा आम्हाला. पाण्याची सोय नाही काही ठिकाणी, बाहेरच्या ठिकाणी अजून. किंवा जिल्ह्यातल्या बाकीच्या तुम्ही नगर परिषद नगरपंचायत बघा तिथं काय अवस्था ना, आपल्या अकोल्याची परिस्थिती काय आहे. एकंदरीत मोहिते पाटलांनी इथं विकास चांगला केलेला आहे. 100% एक हाती सत्ता येण्याची 100% गॅरंटी आहे. काय वाटतं आता अकलूज नगर परिषदेचे इलेक्शन चालू आहे, तर काय वाटतं सत्ता कोणाची येणार काय वाटतं? अकलूज नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे. जे मोठे दादा सांगतील तेच होते. आजपर्यंत होत आले ना, इथून पुढे तेच होणार आहे. मोठे दादा म्हणतील तसे. मोठे दादा म्हणतील तसंच होणार. आता या ठिकाणी 11 नंबर वार्डमध्ये इच्छुक उमेदवार कोण असणार काय वाटतं तुम्हाला? दादा जो उमेदवार देते आज तागायत तेच होत आलेलं आहे. कुणीही देऊ द्या, हां, पण तो दादाचा उमेदवार पाहिजे. दादा आणि कोणताही उमेदवार दिला तर कुठलाही त्याच्यात ते आम्हाला काही हे घेणं देणं नाही. कुठलाही उमेदवार असू द्या, दादा म्हणतील तसंच. पहिल्यापासून त्यांचं काम कसं? नाही, कामच बोलतंय. हो, काम बोलतंय म्हणूनच आपण उमेदवार कशाला विचारतोय ह्या पाहिजे तो पाहिजे. उमेदवारची चॉईसच नाही, दादा म्हणतील तीच चॉईस. दादा म्हणतील त्या उमेदवाराला तुम्ही 100% 100% फक्त दादा, ओनली दादा. काय वाटतं आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कोणाच सत्ता येईल असं काय वाटतं? मोहिते पाटील गट. मोहिते पाटील. 100% 26 जागा. उमेदवार कोण असा वाटतंय का इथून? उमेदवार प्रभाग 11 मधून नाशिक सोनवण्यांचं नाव अग्रेसर आहे आणि तेच फिक्स होईल 100% मोहिते पाटील गटाकडून. जे आता इलेक्शन चालू आहे कुणाच सत्ता यावा? पाटलाची आपल्या मोहिते पाटलाची 100% त्यांची सत्ता यावा असं वाटतंय का? हो. कशामुळं आपण त्यांच्या जागेत राहतोय, खातोय. बर त्यामुळे त्यांची सत्ता 100% आली पाहिजे. हां, कामं चांगले आहेत त्यांची. होय की. पण पोरांना आमच्या सर्व्हिस लावा की एखाद्या तरी. बरं ती सांगू. नगर परिषद इलेक्शन चालू आहे, तर कोणाच सत्ता यावं असं काय वाटतं? मोहिते पाटील का सत्ता येणार आहे. मोहिते पाटील. कशामुळे मोहिते पाटलाची? म्हणजे आता वातावरण आहे ते हिथं आहे सध्या आणि ह्यांचाही बालेकिल्ला आहे थोडक्यात. हां, त्यामुळे फिक्स होतं. 11 नंबर वार्ड तर विशेष नाही. नाशिकापासून फिक्स आहेत. फिक्स उमेदवार आहेत. नाशिकापासून फिक्स उमेदवार आहेत. 100% निवडून येतील मला वाटतंय. हां, निवडून येणार फिक्स. काय वाटतंय आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कोणाच सत्ता येणार काय वाटतंय? आपलं मोहिते पाटीलच. इथून इच्छुक उमेदवार कोण असणार काय वाटतंय? म्हणजे आपला इच्छुक उमेदवार आहेत
मोहिते पाटलांचेच असणार, त्यांना मतदान करणार, त्यांनाच मतदान त्यांनाच करणार. काय वाटतं आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कोणाच सत्ता यावं कसं वाटतं? मोहिते पाटील मोहिते पाटील फिक्स. फिक्स पहिल्यापासून त्यांची येणार. इथून कुणी उमेदवार देईल असं तुम्हाला काय वाटतंय? कोण उमेदवार असतील? नाशिकापासून होणे नाशिकापासून फिक्स उमेदवार फिक्स येणार 100%. कारण त्यांचं जनसंपर्क जास्त आहे, कामं केलेत त्यांनी लोकांची, इथून या वार्डातून कामं केली त्यांनी, त्यामुळे फिक्स फिक्स उमेदवार निवडून बी येणार फिक्स. काय वाटतंय आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कुणा सत्ता येईल असं काय वाटतंय? 100% मोहिते पाटलांनी सत्ता येणार. मोहिते पाटलाची सत्ता येणार. हां, इच्छुक उमेदवार इथं कोण असावा असं काय वाटतं? नाशिकाबा सोनवणे इथून असावं. नाशिक विकास कामं केलीत नाशिकाबा सोनवणे आमच्या इथून. रस्ता केलाय, ते गटर मंजूर करून दिली, लाईटी बसवले डांबाचे, भरपूर कामं केली नाशिकाबा. दुसरं कोण उमेदवार नसावं अशी इच्छाच आहे. हां, फिक्स उमेदवार नाशिकाबा सोनवणे मोहिते पाटलाकडून मोहिते पाटलाकडून निवडून येणार. 100% फिक्स निवडून येणार.